हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, आपण TETची जी एक्झाम्स आता जे तुम्ही तयारी करत असाल तर हा लेक्चर हा तुमच्यासाठी आहे. तर या अगोदर मी 2 लेक्चर्स मी ऑलरेडी यूट्यूबला टाकलेले आहेत. तर खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया मिळाली आणि त्या अनुषंगानं अनेक विद्यार्थ्यांची डिमांड होती की 2020चा TETचा पेपर घ्या सर. तर त्या अनुषंगानं हा पेपर मी यूट्यूबला आता अपलोड करतोय. सगळ्यांनी हा लेक्चर काळजीपूर्वक बघा. जे विद्यार्थी TETची तयारी करत असतील किंवा बाकीचेही जे विद्यार्थी असतील, हा सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर आहे. चला, तर जनरली या ठिकाणी आपल्याला प्रश्न सॉल्व करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात की एक्झॅक्टली TETमध्ये पेपरमध्ये प्रश्न कसे विचारले जातात आणि प्रश्नांची उत्तरं ही कशा पद्धतीनं देणं अपेक्षित आहे आणि पेपरला जाण्याच्या अगोदर आपली पूर्वतयारी कशी असणं आवश्यक आहे. हे सगळ्या गोष्टींवर आपल्याला या ठिकाणी चर्चा पण करायची आहे. लेक्चर काळजीपूर्वक बघा सगळ्यांनी. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024च्या अनुषंगाने तयारी करतोय आणि हा जो पेपर आहे जो मी आत्ता या ठिकाणी डिस्कशनला घेतो तो आहे पेपर 1 2020चा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं D.Ed झालेलं असेल तर त्यांच्यासाठी इयत्ता 1ली ते 5वीचा जो काही गट आहे, ह्या गटासाठी जे विद्यार्थी म्हणजे जे काय आता टीचर लोक अशांना तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी हा एक खास लेक्चर आहे. तर जनरली हा जो पेपर आहे 2020चा आहे. D सेट प्रमाणे या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. त्याचे जे इंग्लिशचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली समजून घ्यायचे की जनरली मित्रांनो पेपर देणं म्हणजे तुम्ही एलिजिबल आहात, तुम्ही फॉर्म भरला, तुम्ही एक्झामला जाऊ शकता. इट्स व्हेरी सिम्पल. परंतु जनरली पेपरला गेल्याच्या नंतर प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व केले पाहिजे, पेपरमध्ये बसल्याच्या नंतर तुमच्यासाठी जो काय वेळ या ठिकाणी अलोकेट केलेला आहे, म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला 150 प्रश्न आहेत. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी 10:30 ते 1 एवढा मोठा जर वेळ दिलेला असेल, त्या वेळेमध्ये तुम्हाला ॲप्रोप्रिएट क्वेश्चनची आन्सर कसे दिले पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि मी अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं हा गट क सिरीजमधला पेपर आहे. लय लोड घ्यायची गरज नाही, परंतु तुम्हाला ह्या गोष्टी यायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात ज्यावेळी तुम्ही TETचा विचार करता याच्यामध्ये काही टॉपिकचे प्रश्न हे जाणीवपूर्वक विचारले जातात का ते इतर पेपरमध्ये फारसे सापडत नाहीत. त्यामुळे ही एक्झाम थोडीशी स्पेशल आहे. त्याचा कंटेंट समजून घ्या. तर मित्रांनो चला या ठिकाणी आता लेक्चरला सुरुवात करायची, पण त्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट. हा संपूर्ण लेक्चर हा तुमच्यासाठी आहे, त्यातला 1 मिनिट बाकी माझ्यासाठी आहे. तर जे विद्यार्थी हा लेक्चर ऐकत असतील किंवा आपल्या मित्रांना तुम्ही पुढे फॉरवर्ड करणार असाल वगैरे, तर मित्रांनो कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमची TET एक्झाम होईपर्यंत तुमच्या एक्झामच्या अनुषंगानं खूप सारी महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला अशा इनोव्हेटिव्ह लेक्चरच्या माध्यमातून मी देत जाणार आहे का तिचा तुम्हाला ॲक्च्युअली एक्झाममध्ये उपयोग होणार आहे. ठीक आहे, चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर त्याच्या अगोदर मित्रांनो छोटीशी अनाउन्समेंट माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे की माझं एक छोटंसं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, MPSC इंग्लिश अकॅडमी, जे तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून सहज डाउनलोड करू शकता. किंवा लेक्चरचा जो डिस्क्रिप्शन आहे खाली त्याच्यामध्ये त्याची लिंक पण दिलेली आहे. तिच्यावर काही तुमच्या एक्झामच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे कोर्सेस या ठिकाणी मी बनवतो आहे. त्याच्यापैकी एक ऑफिसर बॅच ही एक अगदी डेडिकेटेड अशा प्रकारचा एक कंटेंट आहे का जर तुम्ही ह्या बॅचमध्ये जॉईंट झालात, मी म्हणत नाही तुम्ही लगेच व्हा, कारण ही जी बॅच आहे ही राज्यसेवा गट ब आणि गट क, डिपार्टमेंटल PSI, डिपार्टमेंटल ASO अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं आहे. जर तुम्ही तयारी करत असाल किंवा तुमचे मित्र कोणी तयारी करत असतील तर त्यांना ही बॅच तुम्ही सजेस्ट करा. ह्या बॅचमध्ये सगळं आहे, अगदी बेसिक, ज्याला फार जास्त येत नाही तर बेसिक आहे, ॲडव्हान्स आहे, व्होकॅब्युलरी आहे, कॉमन इरर आहे, PYQs आहेत, भरपूर सारा कंटेंट तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. तर ही खूप छान बॅच आहे, अगदी नॉमिनल प्राईजमध्ये. आता तुम्ही म्हणाल की सर ही प्राईज जास्त वाटते, परंतु खूप मेहनत आहे मित्रांनो, तेवढी तर डेडिकेट होऊ शकतं. आणि जी दुसरी जी तुमच्यासाठी आहे ती TET जी एक्झामसाठी आहे, ही स्पेशली बॅच मी सुरुवात केलेली आहे. दररोज 2 लेक्चर अपलोड केले जातात. तर त्या अनुषंगानं एक छान असा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि सगळे लेक्चर नवीन घेतो आहे, जुना कंटेंट वापरत नाही. त्यामुळे ही तुमच्यासाठी आहे. तुम्ही निश्चित ह्या बॅचला ट्राय करू शकता. एक्झामपर्यंत तुमचं जर बेसिक येत नसेल फारसं तर तुम्ही छान पद्धतीने तयारी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर रिव्हिजन करायची असेल, क्विक रिव्हिजन, का ज्यांनी ऑलरेडी कुठंतरी बॅचेस जॉईन केलेले असतील परंतु तुम्हाला PYQची रिव्हिजन करायची, तर हा PYQचा कोर्ससुद्धा अवेलेबल आहे. तो तुम्हाला वर्षभर वापरता येणार आहे. इतर कोणतीही एक्झाम असू द्या त्या एक्झामसाठी 100% उपयोगी पडणार आहे. तब्बल 5,500 प्रश्न
त्यातील 2500 प्रश्न हे टॉपिक वाईज आहेत. जो टॉपिक आडतो, जो टॉपिकचा डाऊट आहे, बिंदास क्लिक करा आणि चालू करा. 100% ॲक्युरसी येणार, याची माझं तुम्हाला मी गॅरंटी देतो. चला या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, हा जो इंग्लिशचा जो पेपर आहे, म्हणजे ह्या पेपरमध्ये 30 प्रश्न हे तुमचे इंग्लिशचे विचारलेले आहेत. तर हे 30च्या 30 या ठिकाणी पाहिजेत. फक्त त्यातील पहिले जे 5 प्रश्न आहेत, आता सेट बदललेले आहेत. जनरली ए सेट असेल तर पॅराग्राफ हा शेवटी जातो, हा डी सेट आहे. त्यामुळे त्यांनी थोडंसं वर्ड म्हणजे क्वेश्चनची ऑर्डर चेंज केलेली. पहिले जे 5 प्रश्न हे पॅराग्राफचे आहेत. मी पॅराग्राफवर यूट्यूबला स्वतंत्र लेक्चर घेतो. या ठिकाणी त्याला आपण डिस्कशनला घ्यायला म्हणजे आता नकोच, तो सेपरेट लेक्चर घेऊया. म्हणजे तुम्हाला जास्त वेळ बोलता येईल, समजून सांगता येईल, क्लॅरिटी त्याच्यामध्ये खूप छान येणार आहे, ते समजून घ्या. त्यामुळे एवढा 5 प्रश्न सोडून आपण बाकीचे कंटेंट या ठिकाणी पहिलं क्लिअर करूया. बघा 6 नंबरचा म्हणजे आपला पहिला प्रश्न आहे. काय विचारले, सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी दिलेलं इन पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे बघा एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. दिलेलं वाक्य निश्चित ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे, त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होतं हे तुम्हाला विचारले. आता पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह व्हॉइस मित्रांनो, हा जो काही टॉपिक आहे हा खूप कॉमन आहे, किंबहुना प्रत्येक एक्झाममध्ये जनरली येतो म्हणजे येतो. त्यामुळे तयारी करताय तर पॅसिव्ह व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस हे तुम्हाला यायलाच पाहिजे. हिच्यातले छोटे मोठे कानाकोपऱ्यातले बारकावे तुम्हाला माहिती पाहिजे. नोटीस करा, तुम्हाला पुढे जाऊन टीचर व्हायचं आहे, असं व्हायला नको तुम्हालाच येत नाही, लक्षात ठेवा. सो तुम्हाला टीचर व्हायचं तर तुम्हाला टीचिंगचं किंवा इंग्लिश ग्रामरचं एक पुरेसं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपला अभ्यास अपडेट करा. वाक्य दिलेले छोटंसं आहे, आय नो हर. आता एखादं म्हणे काय सोपं आहे, पडदिशी येते, किती छोटंसं वाक्य आहे, बरोबर आहे की नाही. पण जनरली हा जो काही उत्साह आहे, या उत्साहामध्ये आपली एक चूक होऊन जाणार आहे. आणि ती चूक तुम्हाला मी नोटीस करून देतो मित्रांनो. जनरली तुम्ही चेंद वाईज जर म्हणजे जर रीड केलेलं असेल वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, तर आपल्या डोक्यात एक येतं का पॅसिव्ह वाईज बोललं का तुम्ही बायनं काय करता, या ठिकाणी सब्जेक्ट जोडून देत असता. त्यामुळे तुम्ही बाय शोधण्याचा प्रयत्न करता. बाय द वे हे खूप कॉमन गोष्ट आहे, हे काय तुमच्या बाबतीतच नाही आहे, सगळ्यांच्याच बाबतीत येतं. परंतु हे वाक्य थोडंसं स्पेशल आहे, बरोबर आहे की नाही. ज्या अर्थी तुमच्या पेपरमध्ये टाकली त्यामध्ये इतकं इझिली टाकणार नाही, विचारपूर्वकच वाक्य टाकलेलं आहे. आय नो हर. आता बघा ह्या वाक्यामध्ये आय झाला तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट, नो झालं तुमच्या वाक्यातील क्रियापदाचं मूळ रूप. आता वाक्यातील कर्म आहे तुमचं हर. नोटीस करा, वाक्यामध्ये जे काही क्रियापद असतं, ह्या क्रियापदाला जर तुम्ही व्हॉट आणि होमनं जर प्रश्न विचारला तर तुम्हाला वाक्यामध्ये काय मिळत असतं मित्रांनो, ऑब्जेक्ट मिळत असतं. आता बघायचं, आय नो होम डू यू नो. तू कुणाला ओळखतोच, कुणाला, म्हणजे होमचं उत्तर मिळतं हर, मी तिला ओळखतो. नोटीस करा, म्हणजे हर हा वाक्यामध्ये कर्म झाला. आता ॲक्टिव्हचं जेव्हा तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस करता तेव्हा कर्ता आणि कर्माच्या जागांची अदलाबदल होते. म्हणजेच कसं, ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं कर्म पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट बनतं आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमधला सब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जनरली बायच्या नंतर किंवा आपण वाक्याच्या शेवटी कर्म म्हणून वापरलं जातं. त्यामुळे त्यांच्या केसमध्येही बदल केला जातो. त्यामुळे केससुद्धा काय करायची मित्रांनो, बदलायची आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही नोटीस करायचं, ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्टला सब्जेक्ट करता त्यावेळी तो नॉमिनेटिव्ह केसमध्ये येतो. मग हरचं रूपांतर या ठिकाणी काय होणार आहे, सीमध्ये होणार आहे. आता एलिमिनेशननी काय होते का पाहू बरं. पहिलं क्रियापद तुमचं तर V1 आहे. मग आता या ठिकाणी बघायचं, जर ॲक्टिव्ह व्हॉइस बदलं क्रियापद साध्या वर्तमान काळात असेल, त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना जनरली आपल्याला एम इज आर नोटीस करायचं आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हेल्पिंग वर्ब किमान एम इज आर पैकी पाहिजे. त्यामुळे ऑज असणारे 2 पर्याय एलिमिनेट झाले. म्हणजे आपण आलो 50-50वर. ठीक आहे. आता या ठिकाणी घाई होण्याची शक्यता आहे. सी इज नोन बाय मी अँड सी इज नोन टू मी, हे याच्यामध्ये खरी गंमत आहे. नोटीस करायचं, पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण B+V3 ही रचना घेत असतो. तर या ठिकाणी सी हरचं रूपांतर सीमध्ये झालं. वाक्य साध्या वर्तमान काळात आहे त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइस करताना एम इज आर पैकी सीच्या नंतर नेहमी इज येतो, बरोबर आहे की नाही. आता बीच्या नंतर क्रियापद तिसरं रूप घ्यायचं आहे. नो, न्यू आणि नोन, KNOWN, KNOWN, सी इज नोन. तर नोटीस करायचं, नो ह्या क्रियापदाच्या नंतर जर तुम्ही एखाद्याच्या संदर्भात ओळखताय असं जर सांगत असेल, नोन टू समवन असं बोललं जातं. नोनच्या नंतर बाय येणार नाही. त्यामुळे इथं नोन टू मी. नोटीस करायचं, नोन टू
मी, पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. आता नोटीस करा, ॲक्टिव्ह व्हॉइस मधला जो सब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये या ठिकाणी काय झालेला आहे, ऑब्जेक्ट झालेला आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस मधला जो ऑब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट झालेला आहे. आणि पॅसिव्ह व्हॉइसमधलं जे काही क्रियापद आहे मित्रांनो ते आपण B+V3च्या फॉर्मॅटमध्ये घेतलेलं आहे. फक्त जनरली मोठ्या प्रमाणात ती वाक्य आपण वाचन करतो, ऐकतो, बायने करता जोडलं जातं इथपर्यंत ठीक आहे. परंतु काही क्रियापदं अशी असतात की त्यांच्यानंतर बाय ऐवजी काही फिक्स प्रेपोजिशन असतात त्यांचा वापर करायचा असतो. सो या ठिकाणी टूचा वापर ॲप्रोप्रिएट आहे. त्यामुळे मी परत एकदा सांगितलं, वाक्य छोटं टाकले पण खूप विचारपूर्वक टाकलेले त्यांनी, अगदी इझिली असं टाकायचं म्हणून पेपर बनवलेला नाही आहे. त्यामुळे उत्तर देताना सुद्धा प्रश्न जरी छोटा असेल तर त्याच्यामध्ये रिस्क मोठी असू शकते. सो थोडेसे काळजीपूर्वक उत्तर दिलेली कधीही बरी राहतात, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आता 7 नंबरचा. चूज दी वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. आता डायरेक्ट स्पीचचं रूपांतर कशात करायचं, इनडायरेक्टमध्ये. आता डायरेक्टचं जर इनडायरेक्टमध्ये जर करत असाल तर मोस्टली तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रश्न पाहण्याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे की डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना वाक्यामध्ये मोस्टली 5 बदल केले जातात. पहिला बदल जो आहे तो जो तुमचा वाक्यातला इंट्रोडक्टरी व्हर्ब आहे याचं रूपांतर तुम्हाला रिपोर्टिंग व्हर्बमध्ये करायचं. नंबर 2, तुमचं वाक्यामध्ये जो काही कोटेशन मार्क असतो, स्वल्पविराम असतो, ते इनडायरेक्टमध्ये निघून जातात, त्याच्याऐवजी आपल्याला कनेक्टिव्ह वापरावं लागतं. 3 नंबरला तुम्हाला वाक्याचा जो प्रकार आहे तो वाक्याच्या प्रकारानुसार कनेक्टिव्ह घेतो. पुढे तुम्हाला वाक्याचे पर्सनल प्रोनाऊन असतात त्याच्यात बदल करावे लागतात. वाक्याचा जो काही काळ असतो काळातही बदल करावे लागतात. आणि ॲडव्हर्बियल ऑफ टाईम आणि प्लेस यांच्यातही बदल करावे लागतात. आता 5ही बदल प्रत्येक वाक्यात असतात का, तर नाही. तुमचा वाक्यातला कंटेंट कसा आहे याच्यावर डिपेंड आहे. आता पहिलं बघा, तुम्ही वाक्य वाचून घ्या. ही सेड टू हर, आर यू कमिंग टू द पार्टी. हे वाक्य रिपीट झालेलं आहे, वेगवेगळ्या पेपर्समध्ये येऊन गेलेले. त्यामुळे हे काही अवघड आहे अशातला भाग नाही, फक्त तरी पण समजून घ्या. इथं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य तुमचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे तुमचं आहे हे ज्याला आपण म्हणतो यस नो टाईप क्वेश्चन. नोटीस करा, डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य जर यस नो टाईप क्वेश्चनचं असेल तर अशा वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना तुम्ही प्रथम तर लक्षात ठेवा, तुमच्या वाक्यात जो इंट्रोडक्टरी व्हर्ब आहे याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्ही सर्रास आस्क्ड वापरलं तरीही चालतं. आज चालतं. वॉन्टेड टू नो, आता काळानुसार आता मी वर्तमानाचं भूतकाळ केलेलं आहे. वॉन्टेड टू नो हे सुद्धा ॲक्सेप्टेबल आहे. आणि एन्क्वायर्ड, नोटीस करा, एन्क्वायर्ड सुद्धा चालतं, पण सर्रास आस वापरला तर हरकत नाही. त्यामुळे टोल्ड येणार नाही. टोल्ड हा साध्या त्याला आपण विधानार्थी वाक्यासाठी येत असतो, प्रश्नार्थ वाक्यासाठी नाही. त्यामुळे हा पहिला गेला. त्यामुळे आस्क 3 ठिकाणी आलेला इथपर्यंतचं वाक्य बरोबर आहे. हर तसाच आलेला आहे, हे बरोबर आहे. पुढे डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य प्रश्नार्थक म्हणून तुम्हाला कनेक्टिव्ह म्हणून आपल्याला इफ किंवा वेदर घ्यायचं आहे. आता नोटीस करायचं, डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य विधानार्थी असेल तर कनेक्टिव्ह दॅट घ्या. WH टाईप क्वेश्चन असेल तर WH वर्ड घ्या जो आहे तो. यस नो टाईप क्वेश्चन असेल तर तुम्हाला कनेक्टिव्ह म्हणून इफ किंवा वेदर ह्या दोघांपैकी एक घ्यायचा, इफ किंवा वेदरपैकी एक घ्यायचा. तिसरं, एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स असेल तर दॅट घ्यायचा. आणि आज्ञार्थक म्हणजे एम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर कनेक्टिव्ह म्हणून तुम्हाला टू घ्यायचा. काय घ्यायचा आता, TO2. तर या ठिकाणी निश्चित तुम्हाला कनेक्टिव्ह कुठला येणार तुमचा, इफ किंवा वेदर. पण आपण पहिला पर्याय एलिमिनेट केलेला आहे. दुसरी गोष्ट, इथं वेदर आलेलं आहे ॲक्सेप्टेबल आहे, इथं इफ आलेला आहे हा पण ॲक्सेप्टेबल आहे. दॅट चालेल का, नाही चालणार. इथं 2 कनेक्टिव्ह नाही घ्यायचे, त्यामुळे दॅटचा वापर चुकला म्हणून हा तिसरा पर्याय एलिमिनेट झाला. आता राहिले 2च. पुढे आर यू कमिंग टू द पार्टी. नोटीस करा, डायरेक्ट स्पीचबद्दल जे वाक्य आहे हे कोणत्याही प्रकारचं असलं तरी इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं स्टेटमेंट बनत असतं. त्यामुळे तुम्हाला वाक्यामध्ये जर बदल करायचे आहेत अपेक्षित, तेव्हा अगोदर वाक्याचं स्टेटमेंट करण्याचा प्रयत्न करा. इथं तुम्हाला आर यू कमिंग टू द पार्टीचं स्टेटमेंट कसं होणार आहे, फक्त हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्टच्या जागेची आदला बदल करायची. यू आर कमिंग, नोटीस करायचं, कमिंग टू द पार्टी हा झाला तुमचा स्टेटमेंट. आता नोटीस करा, यू म्हणजेच कोण, ही सेड टू हर. आर यू, आता हा तिला विचारतो आहे म्हणजे यू म्हणजे हर झाला. आता यू काय झालं या ठिकाणी, सब्जेक्ट झाला. मग यूचं थर्ड पर्सन काय झालं, अकॉर्डिंगली
सी झालेला आहे सब्जेक्ट म्हणून, बरोबर आहे. मग या ठिकाणी बघायचं तर तुम्हाला सी घ्यायचं आहे, हे पण बरोबर आहे आणि या ठिकाणी सी आलेला हा पण बरोबर आहे. आता बघा पहिला तर सोडूनच द्या, संपलाय. तिसराही सोडून द्या कारण हे ऑलरेडी चुकीचं आहे. आता राहिले दोनच. आता यम इज आरचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये ऑज किंवा वेअर होतं. मग या ठिकाणी काय दिलेले ऑज दिलेले, सी ऑज बरोबर येते. सी विल बी येईल का रे मित्रांनो, येणार नाही कारण वर्तमान काळाचं रूपांतर भविष्य काळामध्ये इनडायरेक्टमध्ये होत नाही. इथं काळाचा वापर चुकला म्हणून पर्याय क्रमांक 4 रिमूव्ह झाला. एलिमिनेशनने उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 निघलेले. बेसिक माहितीच्या आधारे तुमचा पेपर 100% सुटतो हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. फक्त जनरली ग्रामरची तयारी पद्धतशीरपणे व्हायला पाहिजे. बेसिक संकल्पनांवर पूर्ण तुमचं डेडिकेटेडली लक्ष असायला पाहिजे, ते यायला पाहिजे. ह्या पेपर आरामशीर तुम्हाला क्रॅक करता येतो, आउट ऑफपर्यंत जाता येतात हे मी तुम्हाला सांगतो. मग त्या अनुषंगानं असं एलिमिनेशन करता येतं का हे तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करायचा. पुढे चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. स्पेलिंग करेक्शन हा अगदी हमखास येणारा प्रश्न आहे तुमच्यासाठी. मग आपण याची तयारी कशी करायची तर जनरली राज्यसेवा, गट ब, गट क, डिपार्टमेंटल, सरळ सेवा, तुमच्या जुन्या टीईटीचे पेपर किंवा स्टाफ सिलेक्शन कुठलाही पेपर असू द्या, ह्या वेगवेगळ्या पेपरमध्ये आयोगाने जे विचारलेले आहेत ते शब्द तर ते प्रथम तर चांगल्या पद्धतीनं समजून घ्या. कारण जनरली आयोग मोठ्या प्रमाणामध्ये शब्दांचं रिपिटेशन करत असतं. सो प्रथम तर रीडिंग करताना जुन्या पेपरमध्ये आलेले वर्ड्स आपण मिसपेडचे शब्द माहिती असावेत आणि नंतर एक चांगली लिस्ट असावी. तर मी तुम्हाला जनरली माझ्या बॅचमध्ये सगळं शिकवलेलं आहे किंवा शिकवणार आहे, काळजी करायची नाही. पर या ठिकाणी आले तर तुम्ही समजून घ्या. मिलियनर हा एक रिपीट झालेला शब्द आहे. MILLI तुम्हाला मी स्पेसिफिक स्पेलिंग पण दिलेले बघायचं. MILLIONAIRE मिलियनरचं स्पेलिंग जर पाहिलं MILLIONAIRE मिलियनर पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. त्यामुळे निश्चित हे तुमचे उरलेले जे 2 आहेत 3 आहेत ते चुकलेले आहेत. त्यामुळे याला ह्या पद्धतीने समजून घ्या. तुम्हाला मिसपेल्ड वर्ड विचारलेले म्हणजे चुकीचं स्पेलिंग बघायचं. करिअर CARER हे स्पेलिंग बरोबर आहे. CARRIER कॅरियर आणि करिअर बघा, करिअर आणि कॅरियर हे दोन्ही स्पेलिंग बरोबरच आहे. स्पेलिंग काळजीपूर्वक बघा. CARRIER कॅरियर. पुढे दिलेलं आहे झोडाईक ZODAIC झोडाईकचं स्पेलिंग बरोबर आहे. फक्त मित्रांनो सर्जंट ज्याला डॉक्टर म्हणतो आपण आता, सर्जंटचं स्पेलिंग चुकलेलं आहे. SAR नाही तर SERGENT इथं E पाहिजे होता, त्यांनी A टाकल्यामुळे हे स्पेलिंग चुकलेलं आहे आणि चुकीचं विचारल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 4 हे तुमचं आयोगाचं उत्तर असलं पाहिजे. पुढचं बघायचं. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. ही बॉट ... आईस्क्रीम. आता जर तुम्ही पर्याय पाहिलं तर आर्टिकलचं आहे, मग आईस्क्रीमच्या आधी काय येणार आहे. आता आईस्क्रीम बरोबर आहे की नाही, आईस्क्रीम असते जनरली. तर जनरली एखादं नाऊन आहे वाक्यामध्ये तर ते नामाच्या अगोदर जर तुम्हाला AN आणि द आर्टिकल वापरलं असेल तर नोटीस करा. जर एखादं नाम पहिल्यांदाच जर वापरलं असेल तर जनरली A किंवा N आर्टिकल घेत असतो. आता आईस्क्रीमच्या अगोदर A किंवा N आर्टिकलपैकी काय येणार आहे. जनरली स्पेलिंग महत्त्वाचं नसतं. बघा आईस्क्रीमचं जे स्पेलिंग आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे, त्या शब्दाचा उच्चार करून पहा. आता तुम्ही DED झालेलं आहे सगळ्यांचं, त्यामुळे DEDच्या विद्यार्थ्यांना एक कन्फर्म माहिती आहे जनरली ऑवेल आणि कॉन्सोनंट. आता हा तुमचा पेपरचाच भाग आहे कारण मी स्वतः जनरली माझं सेट झालेलं आहे. मी सिनियर कॉलेजला शिकवलेलं आहे जवळपास 8 वर्ष. फॉनेटिक्सचा सेपरेट पेपर मी शिकवलेला आहे. DEDच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यामध्ये काही भाग आहे. कॉन्सोनंट आहे आणि ऑवेल्स आहेत, लक्षात ठेवायचं. ऑवेल ज्याला आपण मराठीमध्ये स्वर म्हणतो आणि कॉन्सोनंट ज्याला आपण मराठीमध्ये व्यंजन म्हणत असतो. नोटीस करा. तर जे ऑवेलनी जर एखाद्या नामाची जर सुरुवात झाली तर त्याच्या अगोदर आपल्याला N आर्टिकल घ्यायचं आहे आणि जर कॉन्सोनंट न झाली तर सुरुवात कशाने करायची, A न करायची. आता आईस्क्रीम नोटीस करा. स्वर उच्चार महत्त्वाचे आहेत, स्पेलिंग नाही, कारण स्पेलिंग फसवतात, उच्चार नाही फसवणार. आईस क्रीम आईस आणि सुरुवात झाली हा स्वरच आहे मित्रांनो. त्यामुळे जर नामाची सुरुवात स्वरानं होत असेल तर N आईस्क्रीम असं घ्या. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर निघतंय. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग. एक ट्रेडिशनल फॉर्मॅट आहे आपला, त्यामुळे तसेच प्रश्न आहे. आय शाल फोन यू टुमारो. मी तुला उद्या फोन करेल. तर जेव्हा तुम्हाला वाक्याला क्वेश्चन टॅग जोडायचा, दिलेलं वाक्य ॲज इट इज लिहा, वाक्यात बदल करायचा नाही.
दिलेल्या वाक्याच्या शेवटी तुम्हाला कंपल्सरी स्वल्पविराम द्यायचा आहे, दिला. त्याच्यानंतर तुमचं वाक्य जर पॉझिटिव्ह असेल, स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो, वाक्य जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होतो. इथपर्यंतची बेसिक माहिती. नंबर 2, जर तुमचं वाक्य पॉझिटिव्ह तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा. म्हणजे तुमच्या वाक्यामध्ये तुम्हाला कशाचा वापर करायचा आहे, नॉटचा करायचा आहे. पण नॉट हा एकटा येत नाही, त्याच्या आधी कंपल्सरी हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं. तुमच्या वाक्यात जे हेल्पिंग वर्ब आहे ते तुम्हाला या ठिकाणी जोडून द्यायचं आहे. आणि हेल्पिंग वर्ब प्लस नॉट याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म नोटीस करायचं. कॉन्ट्रॅक्टेड हा शब्द इम्पॉर्टंट आहे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच तुम्हाला क्वेश्चन टॅगमध्ये वापरायचं आहे. म्हणजे तुमचं जे शाल आहे, शाल प्लस नॉट याचा जो काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे SHANT आणि ॲपॉस्ट्रॉफी मार्क द्यायचा, शांट असं झालेलं आहे. तर हा अपेक्षित आहे तुमच्या वाक्यामध्ये. ठीक आहे, शांट आणि तुमच्या वाक्यात जो सब्जेक्ट आहे तो ॲज इट इज जोडून द्यायचा. म्हणजे काय पाहिजे, SHANT शांट ॲपॉस्ट्रॉफी मार्क या पद्धतीनं. आणि तुम्ही आय जो सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे. सब्जेक्ट कोणताही असला तरी क्वेश्चन टॅगमध्ये बाकी पर्सनल प्रोनाउनच घ्यायचं आणि तेही नॉमिनेटिव्ह केसमध्ये घ्यायचं, ऑब्जेक्टिव्ह पॉझेसिव्ह नाही, हे समजून घ्या. आणि वाक्याच्या शेवटी तुम्हाला इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचा. त्यामुळे बघा शाल आय होणार नाही आहे आणि वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह पाहिजे होता. दुसरी गोष्ट, शालंट करू नका. ठीक आहे, म्हणजे काही पुस्तकांमध्ये मी वाचलेलं आहे शालंटसुद्धा दिलेलं आहे. शालंट किंवा शांट हे दोन्ही पण दिलेले आहेत. काही रेफरन्स बुकमध्ये सुद्धा शाल नॉटचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म शालंट दिलेला आहे. परंतु मोर ॲक्युरेट आपल्याला शांट घ्यायचा, SHANT नोटीस करायचं. ही बरोबर येणार आहे तुमचं. आणि शांटमध्ये तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफी मार्क दिलेला नाही आहे का जो अपेक्षित होता, त्यामुळे हा पण पर्याय चुकतो. चौथ्या पर्यायाला मार्क करायचं. पुढचं दिलेलं आहे नेम द अंडरलाईन सबऑर्डिनेट क्लॉज. तर जनरली आपल्या ज्या काही सरळ सेवा एक्झाम आहेत आणि आपली जी TET आहे हिच्यामधला हा एक बेसिक फरक लक्षात ठेवा मित्रांनो, का TETच्या पेपरमध्ये तुम्हाला क्लॉजसारखे, सिंथेसिस सारखे टॉपिक विचारले जाणार आहे का जे टॉपिक तुमच्या सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारले जात नाहीत. तर मग क्लॉजचा टाईप हा स्पर्धा परीक्षेमध्ये जनरली सरळ सेवांना नाही आहे. सरळ सेवा म्हणजे कोणत्या, ज्या TCS मार्फत होत्या तेवढ्या. TCS सोडलं, IBPS सोडलं तर इतर कोणत्याही एक्झाममध्ये हा टॉपिक असतो, हेही क्लिअर करा. मग बघायचं, व्हॉट यू सेड इज ॲब्सोल्युटली करेक्ट. आता तुमच्या वाक्यामध्ये एक अंडरलाईन केलेला क्लॉज आहे, त्याच्यानंतर लगेच क्रियापद आलेले. पहिली गोष्ट, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आला म्हणजे वाक्य विधानार्थी झालं. वाक्यामध्ये क्रियापदे इज. मग क्रियापदाच्या आधी विधानार्थी वाक्यात काय येत असतं रे मित्रांनो, सब्जेक्ट येत असतो. सब्जेक्टमध्ये काय काय येतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. हा टॉपिक मी नुकताच बॅचमध्ये कंप्लीट केलेला आहे. सब्जेक्टमध्ये काय काय येतं असतं मित्रांनो, नाऊन येतो. दुसरं येतं सब्जेक्टमध्ये प्रोनाऊनसुद्धा येत असतो. सब्जेक्टमध्ये नाऊन फ्रेज येते आणि सब्जेक्टमध्ये नाऊन क्लॉज येतो. ह्या चौघांचाच समावेश फक्त सब्जेक्टमध्ये असतो. आता बघा, एक शब्द असता तर नाऊन असता किंवा प्रोनाऊन असता, त्यामुळे दोन्ही पण येणार नाही त्या ठिकाणी. आणि ही नाऊन फ्रेज नाही आहे, कारण फ्रेज बोललो का त्याच्यामध्ये क्रियापद येत नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही फक्त झालं तुमचं नाऊन क्लॉज. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. नोटीस करा, क्रियापदाच्या अगोदर सब्जेक्ट म्हणून जर संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज जर काम करत असेल तर डोळे झाकून तो नाऊन क्लॉज टाकायचं. कारण नाऊन क्लॉजच अशा प्रकारची कामं करतो. नाऊन क्लॉज क्रियापदाच्या अगोदर सब्जेक्ट म्हणून काम करतो, क्रियापदाच्या नंतर लगेचच ऑब्जेक्ट म्हणून काम करतो, प्रेपोजिशनच्या नंतर लगेचच तो ऑब्जेक्ट म्हणून काम करतो, क्रियापदाच्या नंतर कॉम्प्लिमेंट म्हणून काम करतो. असे त्याचे काही फंक्शन आहेत, त्यातलं हे महत्त्वाचं फंक्शन आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. पुढचं दिलेलं आहे, चूज द ॲप्रोप्रिएट ऑल्टरनेटिव्ह बघायचं. द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड. आता हा शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. द अम्पायर ... हिज पार्शालिटी. आता रिमॉन्स्ट्रेट नावाचा वर्ड आहे. रिमॉन्स्ट्रेट म्हणजे एखाद्याची तक्रार करणे. म्हणजे द रिमॉन्स्ट्रेट इट मीन्स टू कंप्लेन समवन अबाउट समथिंग. एखाद्या गोष्टीविषयी एखाद्याकडे तक्रार करणे. आता रिमॉन्स्ट्रेटच्या नंतर आपल्याला मोस्टली विथ हे प्रिपोजिशन घ्यायचं आहे. रिमॉन्स्ट्रेट विथ द अम्पायर. नोटीस करा, रिमॉन्स्ट्रेटच्या नंतर मोस्टली काय घ्यायचं तुम्हाला, विथ घ्यायचं आहे. द प्लेयर रिमॉन्स्ट्रेट विथ द अम्पायर. तुम्हाला पुढे अबाउटचा वापर करावा लागेल. अबाउट हिज पार्शालिटी.
अबाउटही चालतो आणि या ठिकाणी रिमॉन्स्ट्रेटच्या नंतर अगेन्स्ट वापरला तरीही चालतो. त्यामुळे रिमॉन्स्ट्रेट विथ द एम्पायर अगेन्स्ट, त्यामुळे हे दोन्ही पण जरा ॲक्सेप्टेबलच आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर 100% बरोबर आहे. पुढे पाहायचं आता, चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग विचारलेले. ही इज क्वाईट पर्सिमॉनियस बाय नेचर, रिपीट झालेला आहे, अजिबात नवीन नाही. पर्सिमॉनियस नावाचा वर्ड आहे, खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे मित्रांनो. एक्स्ट्रीमली अनविलिंग टू स्पेंड मनी, म्हणजे पैसे खर्च करायला तयार होत नाही इझिली. म्हणजे पैसा आहे परंतु खर्च करायची तयारी नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो चिंगू मानव, चिंगू, बरोबर आहे का, ज्याला आपण म्हणतो मायझर, त्याला आपण म्हणतो स्पेंड थ्रिफ्ट, ह्या पद्धतीनं. तर या ठिकाणी मित्रांनो क्रुएलचा अर्थ होतो का रे? नाही, क्रुएल म्हणजे आज नाचलं निर्दयी असेल, बरोबर आहे की नाही, मग तो याचा होणार नाही आहे. हॉटी म्हणजे जिद्दी, एखाद्या गोष्टीला अडवून बसला का बसलाच, जिद्दी असतो, अशा अर्थ पण होणार नाही. प्रॉडिगल, प्रॉडिगल म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा करणारा. वन हू स्पेंड मनी लॅविशली, भरपूर प्रमाणामध्ये, नुसता पैसे वाटत सोडतो अशा अर्थानं. म्हणजे एकदा खिशात 2 रुपये पडले का त्याच्या डोक्यात गणित सुरू होतात, हे पैसे पुढे खर्च करायचे. म्हणजे लॅविशली आम्हा पद्धतीनं खर्च करणारा म्हणजे तुमचा प्रॉडिगल. त्यामुळे तिन्ही पण उत्तरात येणार नाही, म्हणजे निश्चित यायला पाहिजे मायझरली. मायझर म्हणजे कंजूस, का जो पैसा अगदी काटकसरीनं वापरतो, म्हणजे अनविलिंग टू स्पेंड मनी. उत्तर येतं तुमचं 4 मध्ये. तुम्हाला मी काही सिनॉनिम दिलेले बघायचं, क्लोज फिस्टेड, मीन, मायझरली, पेन्युरियस, स्टिंगी आणि अनजनरस, हे सगळे याला सिनोनिम आहे. त्यातला मायझरली तुम्हाला विचारलेला आहे. पुढचं दिलेलं आहे, सिलेक्ट द वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द ऑपोजिट इन मिनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड. काय दिलेलं आहे? ही अपियर्स टू बी अ फोनी पर्सन. नवीन शब्द तुमच्यासाठी, अपियर्स टू बी अ फोन. एका म्हणजे फोनशी काही संबंध आहे का? फोनवर लय बडबड करतात म्हणजे हा बडबड आहे का? असं नाही. फोनी पर्सन याचा स्पेसिफिक मिनिंग आहे नॉट रिअल ऑर नॉट ट्रू, जो खरा नाही आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे खोटारडा व्यक्ती, नोटीस करायचं. फॉल्स, ट्राईंग टू ट्रिक पीपल, दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करणारा, ट्रिकी. त्यामुळे खोटारडा, फसवणारा व्यक्ती. मग याचा अपोजिट विचारले तर अपोजिट निश्चित काय होणार मित्रांनो? जेन्युइन होणार आहे. जेन्युइनला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? खरा, बरोबर आहे. त्यामुळे हा ब्युटिफुल सुंदर होत नाही आहे, तसाही पर्सन ब्युटिफुल नसतो. व्यक्ती हँडसम असतो आणि स्त्री किंवा मुलगी ब्युटिफुल असते, नोटीस करा. अनरीड पण नाही आहे आणि अगली पण नाही, कुरूप नाही. त्यामुळे फोनी म्हणजे तुमचं जेन्युइन घ्या, अपोजिट. पुढचं दिलेलं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच टू द वन वर्ड सबस्टिट्यूशन. बघा खूप सोपं आहे. जेनोसाइड इन मर्डर ऑफ रेस, मर्डर ऑफ रेस वंश हत्या, समूह हत्या ज्याला बोललं जातं त्याला जेनोसाइड बोललं जातं. जसं आपल्याला माहिती आहे हिटलर, ॲडॉल्फ हिटलरला काय केलेलं आहे? जो लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये हत्या केली, वंश बर्बाद करून टाकायचं चाललं होतं त्याचं, त्याला जेनोसाइड बोललं आहे. ठीक आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. पण आपल्याला विचारले नॉट करेक्ट, त्यामुळे हे उत्तरात येणार नाही आहे. सोरोरीसाइड बरोबर शब्द आहे. सोरोरीसाइड इज मर्डर ऑफ सिस्टर, बहिणीची हत्या करणं म्हणजे सोरोरीसाइड, बरोबर आहे. पुढं पाहायचं उक्सोरीसाइड. ॲक्च्युली यांनी पेपरमध्ये स्पेलिंग चुकीचं दिलं होतं, कारण हा जो पेपर आहे 2020चा ओरिजिनल पेपरमध्ये 4-5 ठिकाणी मला स्पेलिंगच्या चुका जाणवल्या. का असा स्पेलिंगच नाही आहे, कारण ह्या टॉपिकच्या अंतर्गत इथं स्पेलिंग आहे तुमचं UXORICID आणि त्यांचं स्पेलिंग वेगळंच होतं. युरोक्सीसाइड असं काहीतरी टाकलं होतं, का जे स्पेलिंगच नाही. त्यामुळे उक्सोरीसाइड बरोबर स्पेलिंग आहे. तर जनरली उक्सोरीसाइड जो आहे हा मर्डर ऑफ वाईफसाठी होत असतो. बायकोची हत्या करणं म्हणजे उक्सोरीसाइड. पण मर्डर ऑफ ब्रदर आहे याचा अर्थ होतो मित्रांनो फ्रॅट्रीसाइड, FRATRICID, फ्रॅट्रीसाइड. फ्रॅट्रीसाइडमध्ये भावाची हत्या. पॅट्रीसाइड म्हणजे वडिलांची हत्या आणि मॅट्रीसाइड म्हणजे आईची हत्या. रेजिसाइड राजाची हत्या. फेटिसाइड मातेच्या गर्भामध्ये जे बालक असतं, म्हणजे जो कोणी असेल ते गर्भामध्ये, गर्भाशयामध्ये, म्हणजे गर्भामध्ये असताना त्याची हत्या करणं, त्याला फेटिसाइड असं बोललं जातं. इन्फंटिसाइड नवजात अर्भक, जन्माला आलेलं बाळ किंवा थोडंसं मोठं लहानच असतं ते पण, त्याची पण हत्या केली जाते. असे भरपूर शब्द आपल्याला सेपरेट लिस्टमध्ये बघायचे. त्यातलं तुमचा काय विचार नॉट मॅच विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. तर ही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे.
3 मध्ये चूक आहे. पुढचं दिलेलं आहे द यंग वन म्हणजे थोडक्यात काय पिल्लं. यंग हा शब्द आला, यंग वन नोटीस करायचं, यंग वन हा शब्द आला का पिल्लं यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ऑफ द कॅट इज किटन, मग कॅटचं जे पिल्लं असतं त्याला किटन बोललं जातं. तर सेम विचारलं द यंग वन ऑफ द फ्रॉग, फ्रॉगचं काय आहे? फ्रॉग म्हणजे बेडूक, बेडकाच्या पिल्लाला काय बोललं जातं? तुम्हाला मी काय बेसिक संकल्पना देतो बघायचं. तर फाऊन, सिग्नेट, टेडपोल आणि कीड. तर कीड होणार नाही, जनरलीचं टेडपोल होऊ शकेल. बघायचं. बियर म्हणजे अस्वल, तर अस्वलाच्या पिल्लाला कब असं बोललं जातं. लायन, सिंहाच्या पिल्लालाही कबच बोललं जातं आहे. टायगरच्या पिल्लालाही कब आहे. वोल्फ म्हणजे लांडग्याच्या पिल्लालाही कबच बोललं जातं. बरोबर आहे का? पिल्लं वेगवेगळे असतात, परंतु ह्या पिल्लांना जी इंग्लिशमध्ये नावं आहेत ही सारखीच आहे. ह्या 4 लाखांच्या बियर, अस्वल, लायन, टायगर आणि वोल्फ यांच्या पिल्लांना कबच बोललं जातं. दुसऱ्या गटामध्ये बघायचं आता बफेलो, म्हशीच्या पिल्लाला काफ बोललं जातं. बरोबर आहे. बफेलो म्हशीच्या याला रेडकू म्हणतो, पण आपण इंग्लिशमध्ये काफ. गाय, गायच्या पिल्लाला काफ. कॅमल, उंटाच्या पिल्लाला एक काफ. व्हेल जातीचा मासा असतो, तुम्हाला माहिती आहे हा सस्तन प्राणी आहे. व्हेल जातीचा मासा जो पाण्यामध्ये राहून सुद्धा स्वतः पिल्लाला जन्म देतो, मग ती मादी नोटीस करा, मग तिच्या पिल्लाला सुद्धा काफच बोललं जातं. हा स्पेसिफिक शब्द तुम्हाला नोटीस करायचा, बिलीव वाटणार नाही पण खरं आहे. जिराफ कापच बोललं जातं, एलिफंटच्या पिल्लाला एक काप बोललं जातं. साईज मॅटर करत नाही, नावं इम्पॉर्टंट आहे, तेवढं वाचून ठेवायचं. मग आता इथं मोठी लिस्ट दिलेली आहे. कॅटसाठी एक किटन जे एक्झाममध्ये आलेले आता. डॉगच्या पिल्लाला पपी बोललं जातं. डॉंकी, गाढवाच्या पिल्लाला फाऊल, FOAL. डक, बदकाच्या पिल्लाला डकलिंग बोललं जातं. शीप, मेंढीच्या पिल्लूला लॅम्ब, लिटल लॅम्ब असं म्हणतो, कोकरू. फ्रॉग, ज्याच्यामध्ये विचारले आता, फ्रॉगच्या पिल्लाला टेडपोल विचारलं जातं. काय विचारलं जातं? टेडपोल, का जे आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येते पर्याय क्रमांक 4 मध्ये. चला आता लिस्ट आली तर कंप्लीट करूया. गोट, शेळीचं जे पिल्लू असतं त्याला कीड बोललं जातं. शेळीच्यासाठी बकरू ज्याला आपण म्हणतो. हिअर, सश्याच्या पिल्लाला लॅव्हरेट, LEVERET, लेव्हरेट बोललं जातं. हेन, कोंबडीचं पिल्लाला चिकन, चिकन आपण म्हणतो ना, चिकन म्हणजे छोटी छोटी पिल्लं असतात ती. नोटीस करा, आपण खातो ते चिकन नाही, अर्थात मी नाही खात, तुम्ही खात असाल. बरोबर. हॉर्स, घोड्याच्या पिल्लाला कोल्ट बोला, COLT, कोल्ट नोटीस करायचं. मंकी, माकडाच्या पिल्लाला इन्फंट बोललं जातं. बरोबर आहे. आपण किती पुढारलो, किती भारी कपडे घातले, किती जिम केली, बॉडी तयार केली, तरी आपला वंशज माकडातच आहे, लक्षच करायचं. तर मग अर्थ दोघांना सारखं. माकडाच्या पिल्लाला इन्फंट बोललं जातं. माशाच्या पिल्लांना मिनो, MINNO, खूप छोटे छोटे मासे असतात ते, मिनो बोललं जातं. डुकराच्या पिल्लाला पिगलेट, का जो गेल्या पेपरमध्ये 21च्या पेपरमध्ये आलेला आहे. औल, घुबडाच्या पिल्लाला औलेट बोललं जातं. लेट म्हणजे स्मॉल वन, नोटीस करायचं. सॉन, सॉनच्या हंसाच्या पिल्लाला सिग्नेट बोललं जातं, हे पण एक्झाममध्ये येऊन गेलेलं आहे. डिअर, हरणाच्या पिल्लाला फाऊन येऊन गेलेलं आहे, FAWN. पुढे दिलेलं आहे चित्ता, लिओपार्ड, चित्ताच्या पिल्लाला कब बोललं जातं आहे. गुज, मोठ्या आकाराचा लाल मानेचा पक्षाला गुजलिंग आणि पिकॉकच्या पिल्लांना पिचिक बोललं जातं. असे काही शब्द एकदा वाचून ठेवा, हे एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे. पुढे बघायचं. द क्राय ऑफ डॉग इज बार्क, कुत्रं जे भुंकतं, मग कुत्र्याचा जो आवाज आहे, क्राय, ओरडणे, त्याला बार्क बोललं जातं. ती सगळी लिस्ट पाठ करायची. आता मी सगळी दिली नाही कारण याच्यामध्येच वेळ जाईन आपल्याला, मी सेपरेटली लेक्चर घेणार आहे, तेव्हा तुम्हाला सगळं सांगेल. कुत्र्याच्या आवाजाला जर बार्क म्हणतात तर ॲप, माकडाच्या आवाजाला काय बोललं जातं? तर माकडाच्या आवाजाला मित्रांनो गिब्बर, GIBBERS. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. पुढे दिलेलं आहे सुधीर इज अफ्रेड ऑफ बुक्स, भीती कशाची वाटते रे? पुस्तकांची. हिज फॅमिली थिंक्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम. आता भीती वाटणं म्हणजे फोबिया, आवड असणं म्हणजे मॅनिया. तिथं भीती वाटते कशाची? पुस्तकांची. पुस्तकांच्या कॉन्टेक्स्टमध्ये एक शब्द दिले बघायचं, बिब्लिओ. बिब्लिओ बोललं का याचा अर्थ बुक, पुस्तकांच्या संदर्भात आला, लक्षात ठेवा. उत्तर आलं पाहिजे बिब्लिओफोबिया, पुस्तकांची वाटणारी भीती. आता बाकीचे समजून घ्या. अँड्रो, अँड्रो म्हणजे ह्युमन, पुरुष, नोटीस करायचं. हा सायन्समधला वर्ड आहे. अँड्रोफोबिया म्हणजे मनुष्याची, माणसाची, पुरुषाची वाटणारी भीती. पुढे दिलेले लोगोफोबिया, लोगो याचा अर्थ होतो वर्ड, नोटीस करा काय होतो? वर्ड, शब्दांची भीती वाटते, लोगोफोबिया. माहिती असू द्या. बिब्लिओफोबिया उत्तरात येतो आहे. आणि दिलेलं पाहिजे हेडोनोफोबिया, हा एक इम्पॉर्टंट वर्ड आहे जो कधी आला नव्हता. हेडोनोफोबिया, द फिअर ऑफ एक्सपिरियन्सिंग प्लेजर.
म्हणजे तुम्ही आनंद उपभोगता आहात, म्हणजे आनंदाची सुद्धा भीती वाटते. नोटीस करा, बरोबर आहे की नाही. आनंदाची सुद्धा भीती वाटत असते. जसं तुम्ही एखाद्या मोठ्या धबधब्याच्या आसपास गेलेला आहात, मस्तपैकी निसर्गात जायची आवड प्रत्येकाला आहे. धबधबा पाहायला वाव व्हॉट अ ब्युटिफुल आपण म्हणतो, बरं किती सुंदर हे आहे. मग तिथे गेल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये एक विशिष्ट प्रकारची चेतना, उत्साह निर्माण झालेला असतो. पण त्या पाण्यात जायची भीती वाटत असते किंवा त्या आनंदाची सुद्धा भीती वाटते. नोटीस करा, आनंद उपभोगण्याची सुद्धा भीती वाटणे त्याला हेडोनोफोबिया बोललं जातं. बरोबर, याच्यामध्ये शब्द आहे हेडोनो म्हणजे त्याला आपलं प्लेझर बोललं जातं. एक असाच एक शब्द पेपरमध्ये येऊन गेलेला आहे मित्रांनो, हेडोनिस्ट, HEDONIST. हेडोनिस्ट म्हणजे अ पर्सन, बरोबर आहे, हू बिलीव्ह दॅट प्लेझर इज द ओनली थिंग इन लाईफ और द गोल ऑफ लाईफ. प्लेझर, जो केवळ आनंदासाठी जगतो तो हेडोनिस्ट असतो. जो केवळ आनंदासाठी जगतो त्याला हेडोनिस्ट बोललं जातं. आणि त्याची फिलॉसॉफी आहे ईट, ड्रिंक अँड बी मेरी. खा प्या आणि मजा करा, आनंदी राहा. प्लेझर म्हणजे हेडोनिस्ट म्हणजेच काय, प्लेझरच्या संदर्भात आहे. त्यामुळे हेडोनोफोबिया म्हणजे आनंदाची सुद्धा भीती वाटते. असं कुठेतरी लॉजिकली उत्तर निघते. तुमचं उत्तर निघते 3 मध्ये. पुढचा दिलेला बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल वर्ड. लाईफ इज टू डेथ ॲज प्लेझर इज टू. जर जीवनाचा संदर्भ मृत्यूशी आहे, बघा जीवन आणि मृत्यू सिनोनिम आणि अँटोनिम एकमेकाच्या अपोजिट झालेलं आहे, म्हणजे अपोजिट वर्ड दिलेले. तसंच मग हीच रिलेशन इथं पाहिजे. प्लेझर म्हणजे आनंद आणि पेन म्हणजे दुःख, यातना, वेदना. उत्तर काय आलं पाहिजे, पेन. सफरिंग पण यायला हरकत नव्हता. सफरिंग आपण म्हणतो खूप होणाऱ्या, ज्याला आपण म्हणतो की वेदना होतात वगैरे, पण इथं पेन हा प्रॉपर वर्ड असू शकतो. पॉवर्टी, अँग्विश होणार नाही. पुढचं दिलेलं आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. खूप सोपी विचारली बघायचं. वी शुड गार्ड अगेन्स्ट आवर ग्रीन आईड फ्रेंड्स. ॲक्च्युली ग्रीन आईड मॉन्स्टर नावाची इडियम आहे. काय, ग्रीन GREEN आईड मॉन्स्टर MONSTER. ग्रीन आईड मॉन्स्टर नावाची इडियम आहे. तर तिचा इथं कॉन्टॅक्ट आलेला आहे, पण इथं ॲक्च्युली ग्रीन आईड एवढा जर शब्द घेतला तर तो ॲडजेक्टिव्ह गटामध्ये जातो, कारण तो नामाच्या अगोदर आलेला आहे. बरोबर आहे की नाही. पण ही इडियम म्हणा ग्रीन आईड मॉन्स्टरच्या टाईपची, हिचा मिनिंग तुमचा निघतो जेलस. जेलस, जळकुटा. बरोबर आहे की नाही. इज अन ॲडजेक्टिव्ह मीन्स जेलस, एनव्हियस, इतरांविषयी तुमच्या मनामध्ये हेवा असतो, जेलसी असते, किंवा डिस्ट्रस्टफुल या पद्धतीचे शब्द नोटीस करायचं. पुढचं दिलेलं आहे, चूजिंग द मोस्ट सुटेबल वर्ब विचारले बघा. व्हाईल गिव्हिंग एव्हिडन्स इन द कोर्ट. कोर्टमध्ये एव्हिडन्स देत असताना व्हाईलनी चालू काळ जोडलेला आहे. जनरली पुढचा जो काय काळ आहे, जनरली भूतकाळ येणं अपेक्षित आहे. साधा भूतकाळ घ्या या ठिकाणी. ब्रोकअप, द ब्रेकअप म्हणजे अशाने संबंध तोडणे, डिस्कनेक्ट. इथं याचा मिनिंग होणार नाही, फ्रेझल वर्ब आहे. आपल्याला फ्रेझल वर्बची तयारी करून ठेवायची. ब्रोक डाऊन विथची गरज नव्हती या ठिकाणी, ब्रोक डाऊन इनफ होतं. त्यामुळे ब्रेक विथ पण होत नाही, तुमचं ब्रोक डाऊन. मित्रांनो, जेव्हा ती व्यक्ती जी असेल ती, बरोबर आहे का, इथं सीचा उल्लेख आला, स्त्री आहे ती, कोर्टामध्ये एव्हिडन्स देत होती, पुरावे सादर करत होती, तेव्हा ती ब्रोक डाऊन झालेली आहे. ब्रोक डाऊनचे 3 वेगवेगळे अर्थ आहे. पहिला, ब्रोक डाऊन म्हणजे ब्रेक डाऊन हा साधा वर्तमान काळात, ब्रोक डाऊन भूतकाळ, ब्रेक, ब्रोक आणि ब्रोकन हे साधा भूतकाळ दिलेलं आहे. ब्रोक डाऊन, तर इथं ब्रेक डाऊन ही क्रियापद आहे. इट मीन्स स्टॉप समथिंग, स्पेशली मशीन. एखादं मशीन काम करायचं बंद पडणे म्हणजे ब्रेकडाऊन. नंबर 2, ब्रेकडाऊन म्हणजे टू क्राय लाऊडली, मोठमोठ्यानं रडणे, ढसा रडणे म्हणजे ब्रोक डाऊन. तर एकतर ती रडायला लागली असेल, हा एक पॉसिबिलिटी आहे. आणि तिसरा ब्रेकडाऊनचाच मिनिंग आहे मित्रांनो, टू कोलॅप्स अँड बिकम अनकॉन्शियस. म्हणजे बेशुद्ध पडल्यासारखं तुम्ही जमिनीवर कोसळलेलं आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही अनकॉन्शियस झाल्याच्या नंतर उभे असताना सुद्धा तुम्ही जमिनीवर कोसळता, त्याला सुद्धा ब्रेकडाऊन बोललं जातं, बेशुद्ध पडल्यासारखं. सो या ठिकाणी एक तर तुम्ही बेशुद्ध पडला असं म्हणा, किंवा ढसा रडायला लागली असं म्हणा, पण बोथ आर करेक्ट. उत्तर येणं अपेक्षित आहे पर्याय क्रमांक 4. फ्रेझल वर्बचा मिनिंग माहिती पाहिजे, आणि या ठिकाणी तुम्हाला त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा आहे, अकॉर्डिंग टू कॉन्टेक्स्ट, कॉन्टेक्स्ट प्रमाणे वापर करायचा आहे. पुढचा दिलेला आहे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर. आता अशा प्रकारचा एखादा प्रश्न येतो आणि तो फक्त आला तर टीचर लोकांसाठीच येतो, दुसरं कुणाला येत नाही. तर असा मी आजपर्यंत एवढे जवळपास 4-5 हजार प्रश्न रेकॉर्ड केलेले आहेत मी. मला अजून अशा प्रकारचा प्रश्न कुठं सापडला नाही. पण TETच्या पेपरमध्ये येतो
अगदी हा ज्याला आपण म्हणतो त्याला काही तुमच्या अभ्यासाचे घेणं देणं नाही आहे, याला फक्त तुमचं थोडंसं लॉजिक लावायचं आणि उत्तर काढायचं आहे. एक साधा शब्द आहे मित्रांनो, शुगर. यसनी सुरुवात करा, एस यू घ्यानंतर यू जी ए आणि आर, साधं पे बघा, जी ए आणि आर, शुगर साखर. त्यामुळे बघायचं 3 यस यू 2 अधिक 3 2 यस यू जी ए आर, 4 5 1, 4 5 आणि 1, 3 2 4 5 1. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर कन्फर्म निघते, जास्त काही लोड नाही यायचा याचा. फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह विचारले बघायचं. प्रशांत टोल्ड हर दॅट ही डॉट डॉट हर व्हेरी वेल. आता नोटीस करायचं, प्रणेश आलेला आहे, इथे टोल्ड हा रिपोर्टिंग व्हर्ब आलेला आहे, पुढे हर आणि पुढे दॅट हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे. म्हणजे जी इनडायरेक्ट स्पीचची रचना आहे तशी वापरलेली आहे. बघायचं, सब्जेक्ट झाला, रिपोर्टिंग व्हर्ब झालं, कनेक्टिव्ह झालेलं आहे, पर्सनल प्रोनाउनमध्ये फर्स्ट सेकंडचं थर्डमध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजे निश्चित पुढे जे क्रियापद येणार आहे ती भूतकाळ भूतकाळ करत जायचं. त्यामुळे बघायचं ॲन अंडरस्टँडिंग होणार नाही आहे, अंडरस्टँड साधा वर्तमान काळ पण येणार नाही आहे, कारण इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला भूतकाळी रूपं वापरावं लागतात, वर्तमान काळातली नाही. त्यामुळे हे पण जातं, अंडरस्टूड बरोबर येतं आहे आणि ऑज अंडरस्टँडिंग चुकणार आहे. नोटीस करायचं, अंडरस्टँड हे जे काही क्रियापद या ठिकाणी दिलेले, नोटीस करायचं, हा टॉपिक पण तुम्हाला माहिती पाहिजे. एक स्टेटिव्ह वर्ब आणि एक असतो तुमचा डायनामिक वर्ब, किंबहुना आपण म्हणतो ॲक्शन वर्ब आणि एक असतो नॉन ॲक्शन वर्ब. तर अंडरस्टँड हे नॉन ॲक्शन वर्बमध्ये येतं. अंडरस्टँड हा शब्द नॉन ॲक्शन वर्बमध्ये येतं. तो जर चालू काळामध्ये जर घेतला तरी म्हणजे तो जनरली चालू काळामध्ये वापरत नाहीत, त्याला ING प्रत्यय जोडत नाहीत. आणि अंडरस्टँडिंग हा शब्द नाऊन गटामध्ये जाणार आहे वेगळ्या पद्धतीनं, पण अंडरस्टँडिंग क्रियापद म्हणून चालू काळात येणार नाही. त्यामुळे अंडरस्टँडिंग हे दोन्ही पर्याय नकोच या ठिकाणी. आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण भूतकाळ रूपं करतो, जसं या ठिकाणी भूतकाळ दिलेला आहे तर अंडरस्टूड बरोबर येणार. अंडरस्टँड साधा वर्तमान काळ चुकलेला आहे. बघा, साध्या साध्या गोष्टीत फक्त प्रश्न व्यवस्थित पाहत चला, बेसिक चांगलं करा, दॅट्स इट. हा पेपर निघतो मित्रांनो, काही काळजी करायचं करणं, बेसिकवर पूर्ण ताकद लावा, तुमचं काम होऊन जाणार या ठिकाणी. चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह इन अकॉर्डन्स विथ द करेक्ट यूज ऑफ टेन्स. बघायचं, संजना डिड नॉट कुक हर ब्रेकफास्ट 8. जर वाक्य तुमच्यामध्ये 8 आलं ना मित्रांनो, तर जनरली तुमचं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं घ्या, पूर्ण वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये घ्या. आणि जनरली असं वाक्य निगेटिव्ह, याला प्रॉपर सेन्स भेटणार आहे. त्यामुळे डिड नॉट साधा भूतकाळात येतो, तो वापरत नाही आहे. संजना हॅज कुक्ड हर ब्रेकफास्ट 8, साधा वर्तमान, पूर्ण वर्तमान काळ जनरली वाक्य निगेटिव्ह वापरा. संजना करायचा अर्थ अजूनपर्यंत असा होतो, आत्तापर्यंत, अजूनपर्यंत असा अर्थ ना. त्यामुळे संजना हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट 8, तर ही रचना तुमची बरोबर येते. आणि हॅज नॉट बीन कुक्ड असं होणार नाही, काहीतरी टाकतात ते, म्हणजे पॅसिव्हची गरजच नाही, कारण कुकिंग करण्याचं काम हा सब्जेक्टच करणार आहे, विनाकारण पॅसिव्हची गरज नव्हती. चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. बघायचं, फॉर मॉडर्न मॅन देअर आर नंबर ऑफ डिसिजेस. मॉडर्न जगामध्ये किंवा मॉडर्न व्यक्तीला, आपण सध्याच्या आधुनिक युगामधील व्यक्तीला का देअर आर नंबर ऑफ डिसिजेस, मोठ्या प्रमाणामध्ये आजार आहेत. कशासाठी? टू सफर फ्रॉम. म्हणजे सध्याच्या या आधुनिक युगामध्ये मॉडर्न मॅन वेगवेगळ्या आजारांनी सफर होतो आहे. सफर म्हणजे त्याला त्रास होतो आहे. जनरली जर फ्रेजेस दिलेली, सफर फ्रॉम, SUFFER, सफर फ्रॉम समथिंग, म्हणजे सफरच्या नंतर तसा फ्रॉम येणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही हे जर क्रियापद म्हणून घेता त्याच्या आधी टू घ्या, म्हणजे इन्फिनिटिव्ह तयार झाला. टू सफर फ्रॉम, पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. फॉर सफरिंग होणार नाही आहे. टू सफर पण थोडा ॲक्सेप्ट होण्यासारखा आहे. फॉर मॉडर्न मॅन देअर आर अ नंबर ऑफ डिसिजेस टू सफर, पण जनरली टू सफर फ्रॉम ही रचना जास्त ॲक्युरेट येते, नोटीस करा. आणि सफरिंग फ्रॉम होणार नाही. पुढे फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह. काळजीपूर्वक बघायचं आता आपल्याला. आय हॅव नॉट रिटर्न टू वर्क, हे खूप सुंदर प्रश्न आहे. हा टेन्स या टॉपिकवरचा प्रश्न आहे. जनरली काय आहे, आपण कुठलाही जर टॉपिक जर, म्हणजे तुम्ही कुठले पुस्तक घ्या, ऑक्सफर्डचं घ्या, केम्ब्रिजचं घ्या, स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या टीचरने लिहिलेली पुस्तकं घ्या, एक धागा तुम्हाला कॉमन सापडतो. जनरली पुढे तुम्हाला सिन्स आणि फॉरचा जर वापर जर करायचा असेल, सिन्स आणि फॉरचा, तर तुम्हाला 2 गोष्टी दिल्या जातात मित्रांनो. नोटीस करा, सिन्स आणि फॉरनी दिलं जातं द पॉईंट ऑफ टाईम, द पॉईंट ऑफ टाईम
आणि हा नेहमी कुठला असतो, पास्ट, भूतकाळामधला असतो. एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू झालेली आहे, मग जेव्हा सुरू झाली भूतकाळात तो टायमिंग द्यायचा असेल तर सिन्स वापरायचा. आणि फॉर इंडिकेट टोटल पिरियड ऑफ टाईम, PRIOD, पिरियड ऑफ टाईम. नोटीस करा, क्रियेचा संपूर्ण कालावधी सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतचा टोटल कालावधी जर केला तर फॉरने जोडायचा असतो. पहिली गोष्ट, जर तुम्हाला सिन्स आणि फॉर वापरायचा असेल वर्तमान काळामध्ये तर नोटीस करा, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण अपूर्ण वर्तमान काळातच वापरायचा. जनरल जो सिन्स आहे, सिन्सला खूप लिमिट आहे मित्रांनो. सिन्स ॲज प्रिपोजिशन इज युज्ड in present perfect tense or in present perfect continuous tense only, not in simple present or not in present continuous and not in other. बाकीच्या काळात नाही, ओनली टू, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आणि जो फॉर आहे, फॉर बाकी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस ह्या 4 ठिकाणी वापरला जातो. आता नोटीस करा, वाक्य पूर्ण वर्तमान काळातलं आहे, बरोबर आहे. मग आता पुढे काय दिलेलं आहे, आय हॅव नॉट रिटर्न टू हर, मी तिला पत्र लिहिलेलं नाही. केव्हापासून लिहिलेलं नाही आहे, डॉट डॉट सी लेफ्ट फॉर अमेरिका. तर जनरली मित्रांनो इथं सिन्सनं स्पेसिफिक टायमिंग जोडता येतो का जो भूतकाळातला आहे, म्हणजे टायमिंग ऐवजी एखादी फ्रेजसुद्धा जोडता येते, क्लॉजसुद्धा जोडता येतो. म्हणजे इथं जर तो क्लॉज जर आला तर याच्यामध्ये 100% साधा भूतकाळच पाहिजे. कॉमन इररला याच्यावर प्रश्न येतो. इथं जो लेफ्ट आहे, इथं का सी हॅज लेफ्ट जर करून जर टाकला हॅज लेफ्ट तर इथं तुमचा काळामध्ये चूक होणार आहे, लक्षात ठेवा. कारण जी क्रिया भूतकाळात घडलेली आहे तेव्हापासून आपण म्हणायचं आहे, तेव्हा क्रिया भूतकाळातली आहे, पूर्ण वर्तमान काळात चालणार नाही. म्हणजे या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ नको, इथं साधा भूतकाळातच पाहिजे. तू फ्रेज घ्या, क्लॉज घ्या, साध्या भूतकाळातच घ्यायचा. म्हणून जेव्हा ती अमेरिकेला गेली, जेव्हा गेली असेल तेव्हापासून मी तिला अजिबात पत्र लिहिलेलं नाही. म्हणजे जेव्हा केव्हा गेली तेव्हापासून आत्तापर्यंत गेली तो भूतकाळ झाला, म्हणून वाक्य साध्या भूतकाळ. त्यामुळे इथं काय तुम्हाला पाहिजे होतं, सिन्स. इथे फॉर येणार नाही, कारण फॉरनी टोटल कालावधी जोडला जातो. इथं कालावधी दिलेलाच नाही, बिगिनिंग दिलेलं आहे. ती केव्हा तरी विशिष्ट दिवसाला, विशिष्ट महिन्यामध्ये, विशिष्ट वर्षामध्ये अमेरिकेला गेली, जेव्हा गेली तेव्हापासून. त्यामुळे टोटल पिरियड ऐवजी सिन्स ही रचना बरोबर येते. पर्याय क्रमांक 3. त्यामुळे बिफोर होणार नाही आहे, आफ्टर होणार नाही. तर बिफोर आणि आफ्टरने मित्रांनो सिक्वेन्स जोडला जातो. मग बिफोर आणि आफ्टरचा वापर जर टेन्समध्ये करायचा असेल तर तो बेसिकली साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळामध्ये केला जातो. एक तर साधा भूतकाळ असतो आणि दुसरा असतो पूर्ण भूतकाळ. आणि असे 2 वाक्य जोडण्यासाठी तुम्ही बिफोर आणि आफ्टरचा वापर या ठिकाणी करता येतात. बिफोर शब्द चालतो, बिफोर आणि आफ्टर. नोटीस करायचं, ज्या 2 क्रिया भूतकाळामध्ये घडलेल्या असतात एका पाठोपाठ एक, 2 क्रियांमध्ये वेळ आहे, अंतर आहे, तर जी क्रिया प्रथम घडते ती पूर्ण भूतकाळामध्ये, जी क्रिया क्रमानं नंतर घडते ती साध्या भूतकाळामध्ये. म्हणजे जिथं सिक्वेन्स दिला जातो भूतकाळातील वाक्यांमध्ये तिथे 2 काळ एकत्रित येतात, असा साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ. त्यांच्यासाठी तुम्हाला बिफोर आणि आफ्टरचा वापर करता येतो. तर ते कंजंक्शन वेगळं आहे, आपल्याला इथं प्रेपोजिशन भरायचं होतं. सो सिन्सचा वापर एक तरी बरोबर येतोय. पुढचं दिलेलं आहे बघायचं, फिल इन द ब्लँकसाठी दिलेलं आहे ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे. काय दिलेलं आहे, डोंट साईड डॉट डॉट दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी डॉट डॉट नॅशनल इंटरेस्ट. इथे एक फ्रेजल वर्ब दिलेली मित्रांनो, साईड विथ. साईड विथ ही फ्रेजल वर्ब आहे. इट मीन्स टू सपोर्ट समबॉडी, एखाद्याला पाठिंबा दर्शवणे. डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू द नॅशनल इंटरेस्ट. कॉन्ट्ररीच्या नंतर नेहमी टू येतो, कॉन्ट्ररी टू समथिंग. नोटीस करा. आणि साईडच्या नंतर येतो तुमचा विथ. म्हणजे फ्रेजल वर्ब आहे टू सपोर्ट करणे एखाद्याला. त्यामुळे कॉन्ट्ररी लक्षात ठेवायचं, टू आणि साईड विथ. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर तुमचं अपेक्षित आहे. फाइंड आउट द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज ॲन इरर. म्हणजे कॉमन इरर ह्याही पद्धतीने विचारलेली आहे. नोटीस करायचं, युअर स्टेटमेंट दॅट यू फाइंड दिस बॅग इन द स्ट्रीट विल नॉट बी ट्रस्टेड. तुझं जे स्टेटमेंट आहे का तुला ही जी बॅग कुठं सापडलेली आहे, रस्त्यावर सापडलेली आहे, याच्यावर आमचा भरोसा नाही. तर मित्रांनो इथे भरोसा नसेल, तुमचं वाक्य कॉन्टॅक्टप्रमाणे हे बरोबर आहे. इन द स्ट्रीट, रस्त्यावर
ऑन द स्ट्रीट किंवा इन द स्ट्रीट ॲक्सेप्टेबल आहे. जनरली या ठिकाणी काळामध्ये चुकीची आहे का तुला बॅग ऑलरेडी सापडलेली आहे म्हणजे क्रिया घडलेली आहे. फाइंड ऐवजी काय पाहिजे होतं फाउंड FOUND. इथं काळामध्ये बेसिकली चूक आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये इरर आहे. आणि शेवटचा चूज द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. नोटीस करायचं द टीम इज कॉन्फिडंट टू विन द मॅच. द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द मॅच. कॉन्फिडंट ऑफ विन द मॅच. कॉन्फिडंट फॉर विनिंग द मॅच. जनरली मित्रांनो कॉन्फिडंटच्या नंतर आपण ऑफचा वापर करतो. कॉन्फिडंट ऑफ डुईंग समथिंग. नोटीस करायचं काय कॉन्फिडंट CONFIDENT कॉन्फिडंट ऑफ डुईंग समथिंग. नोटीस करायचं डुईंग समथिंग. मग या ठिकाणी तुमचं ऑफ पाहिजे पुढे चालू काळातील क्रियापद घ्या ऑफ विनिंग द मॅच. म्हणजे तुमचं इथं विनिंग हा काही इथं क्रियापद नाही आलेला परंतु या ठिकाणी तशी पण एक रचना येऊ शकते पण कॉन्फिडंट ऑफ ही रचना मोर ॲक्युरेट येते. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा पर्याय तुमचा ॲक्युरेट तुमच्या उत्तरामध्ये येणार आहे. तर अशा प्रकारचा हा पेपर होता मित्रांनो. तर पेपर इझी आहे. बेसिक संकल्पनांवर काम करा दॅट्स इट. चांगल्या पद्धतीनं बेस चांगला पाहिजे. एलिमिनेशनचा वापर करता आला पाहिजे. कमी वेळेमध्ये मॅक्सिमम ॲक्युरसीवर तुमचं काम होतं. त्यामुळे ही जी परीक्षा आहे थोडीशी टेक्निकल आहे. व्यवस्थितपणे जर पेपरची जर तयारी जर करायची असेल तर मित्रांनो थोडंसं गायडन्स घ्यायला पण तुम्हाला हरकत नाही. जर इच्छा असेल मी फोर्स कुणालाही करत नाही. इच्छा असेल तर हा एक छोटासा कोर्स आहे याची फी 999 आहे. जॉईन करू शकता. नसेल तर मित्रांनो तुम्ही सेल्फ स्टडी करा. पण माझं स्टेटमेंट आहे बेसिक चांगलं करा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ग्रामर व्होकॅब्युलरी कॉमन इरर प्रत्येक लेवलला थोडं परफेक्शन असू द्या. आणि ते एक मार्क तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. कुठलाही मार्क गमावू नका जेणेकरून येणाऱ्या TET एक्झाममध्ये जर तुम्ही पास झाला तर सेकंड राऊंडसाठी तुम्ही क्वालिफाईड होता. स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे जेणेकरून एक दिवस तुम्ही या दोन्ही एक्झाममध्ये क्वालिफाईड झाला तर तुमचं जॉबसाठी सिलेक्शन होऊ शकतं. चला मी दिलीप मुसळे सर या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये थांबतो. असेच इनोव्हेटिव्ह लेक्चर घेऊन मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप भेटत जाईल. जे विद्यार्थी नवीन असेल तर मित्रांनो आपल्या लेक्चरला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्र जे आता DEDची तयारी करतात तर प्रत्येक मित्रापर्यंत लेक्चर पोचवायची तयारी तुमची आहे आणि तुमच्यासाठी चांगला कंटेंट तयार करून द्यायची जबाबदारी माझी आहे. थँक्यू.